नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ नीरज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नीरज रेड्डी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण पुन्हा एकदा गणित विषयाची एक नवीन कन्सेप्ट पाहणार आहोत, ते म्हणजे विभाज्यता। विभाज्यता आणि विभाज्यतेच्या कसोट्या ह्या लसावी मसावी या टॉपिकचा बेसिक पार्ट आहेत। लसावी आणि मसावी हे जर समजून घ्यायचं असेल तर विभाज्यता हा टॉपिक समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे। चला तर मग सुरू करूया। विभाज्यता मित्रांनो, या टॉपिकमध्ये दोन कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहेत। पहिली म्हणजे विभाज्य। विभाज्य म्हणजे काय आणि दुसरं म्हणजे विभाजक। बघा, पहिलं काय विभाज्य। विभाज्य म्हणजे काय आणि दुसरं विभाजक। शब्द तुम्ही ऐकले असतील पण तुम्हाला फरक आजपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना आजपर्यंत कळाला नसेल की विभाज्य आणि विभाजक यांमध्ये काय फरक आहे, किंवा किंबहुना बऱ्याच विद्यार्थ्यांना हा दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच पण वाटत असेल, परंतु तसं नाही आहे। या दोन्ही शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे आणि त्याचाच संदर्भ लसावी आणि मसावी यामध्ये वापरलेला आहे। बघा, विभाज्य म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण एक सुरुवातीला उदाहरण बघूयात। समजा 48 भागिले 6 बरोबर किती येतात? 8 बरोबर आहे। 48 भागिले 6 बरोबर किती येतात? 8। बरं, याला आपण काय म्हणू शकतो की 48ला 6 ने निशेष भाग जातो, बरोबर आहे का? बघा, 48ला 6 ने निशेष भाग जातो। याचाच अर्थ काय अजून की 48ला 6 ने भागल्यानंतर बाकी 0 उरते। निशेष म्हणजे काय? शिल्लक काहीच नसणे, बरोबर आहे। म्हणजे 48ला भाग गेल्यावर बाकी 48ला 6 ने भागल्यावर बाकी 0 राहते आणि 8चा भाग बसतो, बरोबर। यालाच असे म्हणतात की 48 ही संख्या 6 ने विभाज्य आहे। बघा, 48 ही संख्या 6 ने विभाज्य आहे। आपण केव्हा म्हटलं की जेव्हा 48ला 6 ने पूर्ण भाग गेला, बरोबर आहे। म्हणजे एखाद्या संख्येला जेव्हा दुसऱ्या संख्येने निशेष भाग जातो तेव्हा पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येने विभाज्य आहे असे म्हणतात। आता तुम्ही म्हणाल 48ला फक्त 6 नेच भाग जातो का? नाही जात। 48ला कुठल्या संख्येने भाग जातो? बघा, 48ला बघा कुठल्या संख्येने जातो? 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 6 ने जातो, बरोबर। परत 8 ने जातो, 12 ने जातो, 16 ने जातो, 24 ने जातो आणि 48 ने सुद्धा 48ला भाग जातो। 48 एका 48 ने सुद्धा भाग जातो। मग या सर्व संख्यांनी जर 48ला निशेष भाग जात असेल, बघा, या सर्व संख्यांनी 48ला निशेष भाग जात असेल, 48ला कसा भाग जातो? निशेष, बरोबर। जर जात असेल तर या संख्यांनी 48 ही विभाज्य आहे असं म्हणतात। बघा, परत एकदा आपण पाहूया। 48ला 1 2 3 4 6 8 12 16 24 आणि 48 या सर्व संख्यांनी निशेष भाग जातो, पूर्ण भाग जातो, म्हणून 48 ही संख्या या सर्व संख्यांनी विभाज्य आहे असे म्हणतात। बघा, दुसरं उदाहरण घेऊया आपण। दुसरं उदाहरण आहे 72। बघा, 72ला कुठल्या संख्येने भाग जातो? 72ला 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 6 ने जातो, बरोबर आहे। 8 ने जातो, बरोबर, 12 ने जातो,
9ने जातो, बरोबर, 18ने जातो, 24ने जातो, बरोबर, 36ने जातो आणि 72ने सुद्धा जातो. आता हे कसं मी काढलं हे आपण पुढे येणारच आहेत, परंतु या सर्व संख्यांनी जर 72ला पूर्ण भाग जात असेल म्हणजेच निःशेष भाग जात असेल तर 72 ही संख्या 72 ही या संख्यांनी 72 ही संख्या या संख्यांनी काय आहे असं म्हणतात, विभाज्य आहे. बघा लक्षात येते का, 72 ही संख्या या संख्यांनी विभाज्य आहे. का विभाज्य आहे तर 72ला या सर्व संख्यांनी पूर्ण भाग जातो, बरोबर आहे. हे झालं विभाज्य. आता विभाजक म्हणजे काय तर बघा हेच उदाहरण घेऊया आपण बघूया आता विभाजक. बघा खूप सोपं आहे. आपण काय पाहिलं की 72ला 1 2 3 4 या दिलेल्या सर्व संख्यांनी निःशेष भाग जातो, बरोबर आहे. म्हणून 72 ही संख्या ह्या सर्व संख्यांनी विभाज्य आहे असं म्हणतो, बरोबर. पण 72ला या सर्व संख्यांनी निःशेष भाग जातो. बघा परत एकदा आहे का, 72ला या सर्व संख्यांनी कुठल्या कुठल्या संख्यांनी 72ला 1 2 3 4 6 8 9 12 18 24 36 आणि 72 या सर्व संख्यांनी निःशेष भाग जातो, बरोबर. म्हणून या सर्व संख्यांना काय म्हणतो, 72चे विभाजक. बघा फरक लक्षात घ्या. दोन्ही उदाहरणं समोर आहेत बघा, दोन्ही उदाहरणं समोर आहेत. 72ला जर दिलेल्या संख्यांनी निःशेष भाग जात असेल तर 72 ही संख्या विभाज्य आहे दिलेल्या संख्यांनी, बरोबर आहे का. 72ला जर ह्या संख्यांनी निःशेष भाग जातो म्हणून 72 ही संख्या या सर्व संख्यांनी विभाज्य आहे. तर या सर्व संख्या ह्या 72चे विभाजक आहेत. बघा अगोदरचं उदाहरण परत घेऊया आपण. 48ला 1ने 2ने 3ने 4ने 6ने 8ने परत 12ने 16ने 24ने आणि 48ने निःशेष भाग जातो. म्हणून आपण काय म्हणलं की 48 ही विभाज्य आहे. कोणत्या संख्यांनी तर या सर्व संख्यांनी 48 ही विभाज्य आहे. परंतु ह्या सर्व संख्या या 48चे विभाजक आहेत. बघा कुठलीही संख्या घ्या तुम्ही, एखाद्या संख्येला दिलेल्या संख्येने भाग जात असेल तर ती संख्या दिलेल्या संख्येने विभाज्य आहे असे म्हणतात, बरोबर. आणि दिलेली संख्या ही त्या संख्येचा विभाजक आहे असं म्हणतात. कुठलंही उदाहरण घेऊया बघा, दुसरं उदाहरण घेऊ अजून, बरोबर आहे. 25. आता 25ला कुठल्या संख्येने भाग जातो, 1ने जातो आणि 5ने जातो, बरोबर. म्हणून 25 ही संख्या 1 आणि 5ने काय आहे, विभाज्य आहे. काय आहे, विभाज्य आहे. तर 1 आणि 5 हे काय आहेत, विभाजक आहेत. लक्षात येते का. विभाजक म्हणजे भाग करणारे कोणाचे, 25चे. लक्षात येते. पुढचं उदाहरण बघूया आपण. समजा आहे 100. 100ला कुठल्या संख्येने भाग जातो बघा, 1ने जातो, 2ने जातो, 4ने जातो, 5ने जातो, 10ने जातो, बरोबर, 20ने जातो, 25ने जातो, 50ने जातो आणि 100ने जातो, बरोबर आहे का. म्हणून 100 ही संख्या ह्या दिलेल्या सर्व संख्यांनी विभाज्य आहे, बरोबर. आणि या दिलेल्या सर्व संख्या ह्या 100चे विभाजक आहेत.
बरोबर आहे. अजून एक उदाहरण घेऊन बघूया. बघा 625, बरोबर आहे. किंवा छोटं उदाहरण घेऊन बघूया आपण, भाग घालायला आपल्याला सोपं जाईल. छोटं उदाहरण घेऊन बघूया आपण. बघा 85. 85ला बघा कुठल्या कुठल्या संख्येने भाग जातो? 1ने भाग जातो, बरोबर. 2ने जात नाही, 3ने जात नाही, 5ने भाग जातो, 17ने भाग जातो आणि 85ने भाग जातो. या 4 संख्यांनीच 85ला निशेष भाग जातो. म्हणून 85 ही या सर्व संख्यांनी विभाज्य आहे. म्हणजेच काय तर 85ला या सर्व संख्यांनी निशेष भाग जातो आणि या सर्व संख्या ह्या 85चे विभाजक आहेत. बरोबर आहे. आता हे विभाज्य आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं? तर एखादी संख्या ही कुठल्या तरी संख्येने विभाज्य आहे किंवा नाही हेच ओळखण्यासाठी ज्या कसोट्या आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो? विभाज्यतेच्या कसोट्या. त्यांनाच आपण काय म्हणतो? विभाज्यतेच्या कसोट्या. म्हणजेच काय की एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने निशेष भाग जातो का नाही हे कसं ओळखायचं? तर त्यासाठी ज्या कसोट्या आहेत त्यांना आपण काय म्हणतो? विभाज्यतेच्या कसोट्या. तर काय आहेत कसोट्या? बघा पहिली कसोटी काय आपली? तर पहिली कसोटी आहे 2ची कसोटी. पहिली कसोटी काय आपली? 2ची कसोटी. 2ची कसोटी आपल्याला काय सांगते की एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतील तर त्या संख्येला, त्या पूर्ण संख्येला, बघा कितीही अंकी संख्या असू द्या की त्याच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर ती पूर्ण संख्येला 2ने निशेष भाग जातो. किंवा ती संख्या 2ने विभाज्य असते. बघा लक्षात येते का शब्द? मग काय ते निशेष भाग जातो म्हणजेच विभाज्य असते. विभाज्य शब्द समजून घ्या. बघा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर ती संख्या 2ने विभाज्य असते. म्हणजेच काय तर त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. बघा आपण आता अपूर्णांक किंवा पूर्णांकामध्ये जेव्हा आपण अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप करणार आहेत त्यावेळेस जेव्हा भाग घालण्यासाठी आपल्याला या कसोट्यांचा उपयोग होईल. बरोबर. आता 2ने निशेष भाग जातो किंवा नाही आपण कळलं. आपण उदाहरण आता 2-3 पाहिले त्यामध्ये सर्व संख्यांच्या एकक स्थानी बघा 48 एक संख्या पाहिली आपण, 48 पाहिली, दुसरी संख्या पाहिली 72 पाहिली, 100 पाहिली. बरोबर आहे. या सर्व संख्यांच्या एकक स्थानी बघा 0 आहे. बरोबर आहे. 100च्या एकक स्थानी 0 आहे, 72च्या एकक स्थानी 2 आहे, 48च्या एकक स्थानी 8 आहेत. ह्या सर्व जर अंक असतील तर या संख्यांना 2ने निशेष भाग गेलेला आहे. बरोबर. किंवा आपण अजून एक व्याख्या करू शकतो. बघा ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना काय म्हणतात? त्यांना म्हणतात समसंख्या. बघा म्हणजे प्रत्येक समसंख्येला 2ने निशेष भाग जातो. बरोबर. जेव्हा तुम्हाला उदाहरणं सोडवायचे आहेत, जेव्हा तुम्हाला भाग घालायचा आहे तेव्हा लगेच लक्षात आलं पाहिजे की समसंख्या आहे म्हणजे याला 2ने निशेष भाग जातो. पुढची कसोटी पाहूया आपण. 3ची कसोटी. म्हणजेच काय 3ने कुठल्या संख्येला भाग जातो कसं ओळखायचं? डायरेक्ट भाग घालण्याच्या अगोदरच तुम्ही कसं ओळखणार? बघा 3ची कसोटी आपल्याला काय सांगते? दिलेल्या संख्येतील, बघा संख्या कितीही मोठी असू द्या, कितीही अंकी असू द्या, दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल, दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3ने निशेष भाग जातो. किंवा
ती पूर्ण संख्या 3ने विभाज्य असते. बघा, अंकांच्या बेरजेला, संख्येतील अंकांच्या बेरजेला कितीने भाग गेला पाहिजे? 3ने. 3ने भाग गेला पाहिजे. उदाहरण बघा कुठली पण. 18, बरोबर आहे. 18 मध्ये 2 अंक आहेत. ही 2 अंकी संख्या आहे म्हणून हा एक अंक आहे 1, दुसरा अंक आहे 8. तर 8 आणि 1 ची बेरीज किती होती? 9. 9ला 3ने भाग जातो म्हणून 18ला सुद्धा 3ने निःशेष भाग जातो. लक्षात येते? मोठी संख्या घेऊन बघूया आपण. बघा, आता या संख्येला जर तुम्हाला 3ने निःशेष भाग जातो का नाही ओळखायचं, काय करायचं? बेरीज करा प्रत्येक अंकाची. 9 4 13, 13 3 16, 16 5 21. 21ला 3ने भाग जातो? हो, जातो. म्हणून या संपूर्ण संख्येला 3ने भाग गेलाच पाहिजे किंवा 3ने भाग जातो. आपण उदाहरण भाग घालून बघूया. 5349 भागिले 3. बघा, 3 1 3, 5 मधून 3 गेले, 2 राहिले, वरचे 3 खाली आले, बरोबर. 3 7 21, 23 मधून किंवा 3 मधून 1 गेला, 2 राहिले, 2 मधून 2 गेले 0, वरचे 4 आले खाली. 3 8 24, 24 मधून 24 गेले 0, वरचे 9 आले खाली. 3 त्रिक 9, 9 मधून 9 गेले 0, बाकी 0 येते म्हणजे निःशेष भाग जातो, बरोबर. तुम्ही कुठलीही संख्या घेऊन बघा, कितीही अंकी असू द्या, अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3ने निःशेष भाग जातो. हे झाली 3ची कसोटी. नेक्स्ट कसोटी बघूया आपण, 4ची कसोटी. बघा, 4ची कसोटी काय सांगते आपल्याला? दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांना, म्हणजे उजव्या बाजूचा आपण संख्या म्हणतो शेवटच्या 2 अंकांना किंवा एकक स्थानी आणि दशक स्थानी असणाऱ्या अंकांमुळं होणारी जी संख्या आहे त्या संख्येला जर 4ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने निःशेष भाग जातो. बघा काय, शेवटच्या 2 अंकांना किंवा शेवटच्या 2 अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येस चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने निःशेष भाग जातो. उदाहरण बघा आपण, 728, बरोबर आहे. शेवटचे 2 अंक किंवा शेवटचे 2 स्थान, एकक आणि दशक स्थान मिळून कोणती संख्या तयार होते? 28. 28ला भाग जात असेल 4ने तर 728ला सुद्धा 4ने निःशेष भाग गेलाच पाहिजे. 28ला जातोय, आपण बघूया 728ला जातोय का? भागिले 4, 4 1 4, 7 मधून 4 गेले 3, वरचे 2 खाली, 4 8 32, वरचे 8 खाली आले, 4 2 8, बाकी आली 0, म्हणजे 4ने निःशेष भाग गेला. अजून एक उदाहरण घेऊन बघूया, मोठी संख्या घेऊन बघूया. बघा, या संख्येला 4ने भाग जातो का आपल्याला चेक करायचे. शेवटचे 2 अंक बघितले, 32 आहे, 32ला 4ने भाग जातो, 4 8 32, म्हणून बघा पूर्ण संख्येला जातो का बघूयात. बघा, 4 1 4, 5 मधून 4 गेला 1, वरचे 3 खाली आले, 4 त्रिक 12, 13 मधून 12 गेले, 1 राहिला, वरचे 9 खाली आले, 4 चौक 16, बरोबर. 9 मधून 6 गेले 3, वरचे 2 खाली, 4 8 32, बरोबर. वरचे 3 परत खाली आले, 4 0, 3ला भाग जातो नाही जातो, म्हणून कितीचा भाग बसला? 0चा. 3 मधून 0 गेले 3, वरचे 2 खाली आले, 4 8 32, बाकी किती आली? 0. याचाच अर्थ काय? 4ने निःशेष भाग गेला. लक्षात येते, दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकामुळे किंवा
एकक स्थान आणि दशक स्थान यांना मिळून तयार होणाऱ्या संख्येला, एकक स्थानावरील आणि दशक स्थानावरील अंकांना मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने निश्शेष भाग जात असेल, सोप्या भाषेत बोलायला काय असेल तर शेवटच्या 2 अंकांना जर 4ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने निश्शेष भाग जातो. लक्षात येते. 2ची कसोटी काय, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील, म्हणजेच समसंख्या असेल तर 2ने भाग जातो. 3ची कसोटी काय सांगते तर दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3ने निश्शेष भाग जातो. बरोबर. 4ची कसोटी काय सांगते की दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांना किंवा शेवटचे 2 अंक मिळून तयार होणाऱ्या जर संख्येला 4ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने निश्शेष भाग जातो. नेक्स्ट कसोटी आहे बघा 5ची कसोटी. बरं, 5ची कसोटी काय, 2च्या कसोटीप्रमाणे 2च्या कसोटीमध्ये काय एकक स्थानी कुठला अंक पाहिजे होता 0, 2, 4, 6, 8. तर 5च्या कसोटीत काय तर एकक स्थानी 0 किंवा 5. बरोबर आहेत. आता लक्षात ठेवण्यासाठी अजून तुम्ही 5चा पाडा बघा कसा आहे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30. म्हणजे एकदा 5 येतंय, एकदा 0 येतंय, एकदा 5 येतंय, एकदा 0 येतंय. बरोबर. ह्याचाच अर्थ असा की एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 किंवा 5 हे अंक जर असतील तर त्या संख्येला 5ने निश्शेष भाग जातो. बघा 85 आपण संख्या घेतली होती. बरोबर. 85 आहे, एकक स्थानी 5 आहे, म्हणजे ह्याला 5ने निश्शेष भाग गेलाच पाहिजे. भागिले 5, 5 1 5, 8मधून 5 गेले 3, वरचे 5 खाली आले, 5 7 35, बाकी आली 0, म्हणजे 5ने निश्शेष भाग गेला. म्हणून काय म्हणतो आपण 85 ही 5ने विभाज्य आहे. म्हणजेच ही 5ची कसोटी आहे. अजून थोडंसं मोठं उदाहरण घेऊन बघूया. बघा आता ही संख्या आहे, ह्याला आपल्याला 5ने भाग घालायचा आहे. एकक स्थानी कुठला अंक आहे 0. बघा 5ने भाग घालून बघूया. 5 2 10, 2 राहिले, 3 खाली आले, 5 चौक 20, 3 राहिले, वरचे 4 खाली आले, 5 सख्ख 30, 34मधून 30 गेले, 4 राहिले, वरचे 5 खाली आले, 5 9 45. बरोबर. बाकी 0 राहिली, वरचे 6 खाली आले, 5 1 5, 6मधून 5 गेला 1, वरचा 1 खाली आला, 5 2 10, बाकी किती आली 0. म्हणजे 5ने निश्शेष भाग गेला. बरोबर आहे. म्हणजे एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 आणि 5 हे अंक असतील तर त्या संख्येला 5ने निश्शेष भाग जातो. बरोबर आहे का. आणि जर आता ही संख्येला 0 आहे, एकक स्थानी 0 आहे, ह्याला 5ने तर भाग जातो, मग अजून कुठल्या संख्येने जातो 2ची कसोटी आपल्याला माहिती आहे. म्हणून या संख्येला 2ने सुद्धा निश्शेष भाग जातो, कारण एकक स्थानी कुठला अंक आहे 0 आहे. एकक स्थानी जर 0 अंक असेल तर कुठल्या संख्येने भाग जातो 2ने पण जातो आणि 5ने पण जातो. लक्षात येते. हे लक्षात ठेवा. हे फक्त 5नेच भाग गेला पाहिजे असं नाही, 2ने पण भाग त्याला जातो. नेक्स्ट बघूया 6ची कसोटी. 6ची कसोटी खूप सोपी आहे. जर तुम्हाला 3 आणि 2ची कसोटी जर लक्षात आली असेल तर 6ची कसोटी लक्षात ठेवायला काहीच अवघड नाही. 6ला फक्त लक्षात ठेवा 6 बरोबर 3 गुणिले 2. 6 बरोबर किती असतात 3 गुणिले 2. म्हणजेच आपल्याला काय बघायचं आहे 3ची कसोटी पण बघायची आणि 2ची कसोटी पण बघायची. म्हणजेच काय एखाद्या संख्येला 3ने पण भाग जात असेल आणि 2ने पण भाग जात असेल. बरोबर आहे का. बघा एखाद्या संख्येला 3ने पण भाग जात असेल आणि 2ने पण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 6ने निश्शेष भाग जातो. म्हणजे काय एखादी जर समसंख्या आहे 2ने भाग जातो म्हणजे काय तर ती समसंख्या आहे. त्या समसंख्येतील अंकाच्या बेरजेला जर 3ने भाग गेला तर त्या संख्येला 6ने निश्शेष भाग जातो असंही आपण म्हणू शकतो. बघा उदाहरण बघूया आपण. उदाहरण बघा बघा 1236 ही संख्या आहे. बघा
एकक स्थानी 6 आहे म्हणजे समसंख्या आहे, 2ने तर निशेष भाग जातो, 3ने जातोय का बघा, 6 आणि 3 9, 9 2 11, 11 आणि 1 12, 12 यांची बेरीज किती आली 12, 12ला 3ने भाग जातो का, हो जातो, 3 चौक 12, बरोबर आहे का. म्हणून या पूर्ण संख्येला सुद्धा 3ने भाग गेला पाहिजे. बघा आपण बघूयात जातो का, सॉरी 6ने भाग गेला पाहिजे, या पूर्ण संख्येला सुद्धा 6ने भाग गेला पाहिजे. बघ 6 2 12, वरचे 3 खाली आले. बघा इथं भाग घालताना लगेच 6 6 36 असं करायचं नाही, अगोदर आपण 3ला भाग घालतोय, बरोबर. म्हणून 6 0 0, 3 मधून 0 गेले, 3 राहिले, वरचे 6 खाली आले, 6 6 36 जातोय भाग, लक्षात येत आहे. म्हणजे एखाद्या संख्येला जर 2ने पण भाग जात असेल आणि 3ने, दोन्ही संख्यांनी गेला पाहिजे. लक्षात ठेवा, जर दोन्ही संख्यांनी भाग जात असेल तर त्या संख्येला 6ने निशेष भाग जातो, बरोबर. नेक्स्ट आपण पाहूया. आठची कसोटी. बघा 8ची कसोटी काय सांगते तुम्हाला, 8ची कसोटी म्हणते की तुम्हाला जर 4ची कसोटी कळाली असेल तर 8ची पण कळायला काहीच हरकत नाही. म्हणजेच काय, तर 4ची कसोटी आपण काय पाहिली होती की 4च्या कसोटीमध्ये दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांमुळे म्हणजे एकक आणि दशक स्थानावरील अंकांमुळे तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने भाग जात असेल तर त्या संख्येला किंवा त्या पूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जातो, बरोबर आहे. आता 8च्या कसोटीमध्ये एक अजून स्थान वाढलं आहे, म्हणजे काय, एकक, दशक आणि शतक म्हणजे या शेवटच्या 3 स्थानामुळं निर्माण होणाऱ्या संख्येला किंवा शेवटच्या 3 स्थानावरील अंकांमुळे तयार होणाऱ्या संख्येला जर 8ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्यांना 8ने निशेष भाग जातो. बघा उदाहरण बघूया आपण. बघा ही संख्या आहे 512, 512ला 8ने भाग जातो का, हो, कारण 8चा घन आहे, बरोबर. तर आता काय, 512ला जर 8ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 8ने भाग गेला पाहिजे. बघूया आपण घालून. 8ने भाग द्यायचा आहे, पहिल्या 8ला भाग घालायचा, 8 1 8, 0 राहिले, वरचा 1 खाली आला, 0चा भाग 1 लहान असल्यामुळं भाग कितीचा जाणार, 0चा, 1 मधून 0 गेला, राहिला 1, वरचे 2 खाली आले, 8 1 8, 12 मधून 8 गेले, राहिले 4, वरचे 5 खाली आले, बरोबर. 8 कितीचा भाग जाईल, 5चा भाग जाईल, 8 5 40, बरोबर, राहिले 5, वरचा 1 खाली आला, 8 6 48, राहिले किती 3, वरचे 2 खाली आले, 8 4 32. बघा 8ने गेला का भाग, बाकी 0 आली म्हणजे 8ने पूर्ण भाग गेला. यालाच म्हणतात की 8ची कसोटी, म्हणजे दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 अंकांमुळे तयार होणाऱ्या संख्येला जर 8ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो, त्या पूर्ण संख्येला 8ने निशेष भाग जातो, बरोबर आहे. 4चं काय सांगते, शेवटच्या 2 अंकांना जर भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. 8ची कसोटी सांगते शेवटच्या 3 अंकांना भाग जात असेल तर त्या संख्येला 8ने भाग जातो, बरोबर. 5ची कसोटी काय सांगते, एकक स्थानी 0 आणि 5 अंक पाहिजेत, बरोबर. 2ची कसोटी काय सांगते की समसंख्या पाहिजे, समसंख्या असेल तर त्याला 2ने निशेष भाग जातो, लक्षात येते बघा. आणि 6ची कसोटी काय सांगते, 6 म्हणजेच काय, 3 गुणिले 2 म्हणजे 3 पण भाग गेला पाहिजे, 2नी पण गेला पाहिजे, यालाच काय म्हणतात 6ची कसोटी. यालाच काय म्हणतात 6ची कसोटी. बघा नेक्स्ट पाहूया आपण 9ची कसोटी. बघा 9ची कसोटी काय सांगते, 9ची कसोटी पुन्हा तसंच आहे, जर तुम्हाला 3ची कसोटी कळाली असेल तर तुम्हाला 9ची कसोटी कळणारच, बरोबर आहे. 3ची कसोटी काय, दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3ने भाग जातो, बरोबर आहे. हे आपण 3ची कसोटी पाहिजे. सेम तशीच आहे, दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल
3ने भाग गेला तर 3ची कसोटी, 9ने भाग गेला तर 9ची कसोटी. लक्षात येते? लक्षात येते का नाही बघा. 3ने भाग गेला तर 3ची कसोटी, 9ने भाग गेला तर 9ची कसोटी. दिले अंकाच्या बेरजेला सेम आहे. अंकाच्या बेरजेला जर 9ने भाग गेला पाहिजे बघा. 81 आहे, 8 आणि 1 9, भाग जातो का नाही 3ने? बरोबर. दुसरं बघूया आपण उदाहरण. मोठी संख्या बघा. ह्या संख्येला 9ने भाग जातो का? यांची बेरीज करायची आपल्याला. 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 12 आणि 6 18, 18 आणि 2 20, 20 आणि 7 27. बघा परत करू. 5 अधिक 3 8, 8 आणि 4 12, 12 आणि 6 18, 18 आणि 2 20, 20 आणि 7 27. 27ला 9ने भाग जातो का? हो जातो. म्हणून या संख्येला 9ने भाग गेलाच पाहिजे. बघूया आपण. 9 1 9, 9 5 45, बरोबर. 3 मधून 5 जात नाहीत, इकडून 1 इकडे घेतला, झाले 13, 13 मधून 5 गेले, 8 राहिले, बरोबर. वरचे 4 खाली घेतले, 9 9 81, 4 मधून 1 गेला 3, 8 मधून 8 गेले 0, वरचे 6 खाली, 9 चौक 36, बरोबर. वरचे 2 खाली आले, 27 खाली नाही येणार, बरोबर. एक एक अंक खाली येतो. पहिल्यांदा 2 खाली आले, 2ला भाग जात नाही म्हणून भाग कितीचा बसला? 0चा. 2 मधून 0 गेले 2, वरचे 7 खाली, 9 त्रिक 27. लक्षात येते? तर हे झाले. बाकी 0 येते म्हणून काय झालं? या संख्येला पुन्हा 9ने निशेष भाग जातो. लक्षात येते? 3ची कसोटी माहीत असेल तर सोपंच आहे. 9ची कसोटी पण सेमच आहे. अंकांच्या बेरजेला 3ने भाग गेला तर 3ची कसोटी, बरोबर आहे. आणि अंकाच्या संख्येला 9ने भाग गेला तर 9ची कसोटी. नेक्स्ट बघूया 10ची कसोटी. आपल्याला बघा. 10ची कसोटी पुन्हा एकक स्थानीवरील अंकावर आली, बरोबर आहे. एकक स्थानावरील अंकावर जर किंवा एकक स्थानी जर 0 असेल, बघा एकक स्थानी जर 0 असेल तर त्या संख्येला 10ने निशेष भाग जातो. बघा एकक स्थानी जर एखाद्या संख्येच्या 0 असेल तर त्या संख्येला 10ने निशेष भाग जातो. खूप सोपं आहे. आता एकक स्थानचे आपण कुठल्या कुठल्या पाहिले? पहिली आहे 2ची कसोटी, ज्याच्या एकक स्थानी काय काय पाहिजे? 0 2 4 6 8 हे अंक असतील, म्हणजेच समसंख्या असेल तर त्या संख्येला 2ने भाग जातो. दुसरी कसोटी होती 5ची होती आपली. जर एकक स्थानी 0 आणि 5 असेल तर त्या संख्येला 5ने निशेष भाग जात असो. तिसरी कसोटी 10ची आहे आपली. जर एकक स्थानी 0 असेल फक्त तर त्या पूर्ण संख्येला 10ने निशेष भाग जातो, बरोबर आहे. म्हणजे एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल तर त्या संख्येला 2ने पण जातो, 5ने पण जातो आणि 10ने पण जातो. लक्षात येत आहे? 2ने पण जातो, 5ने पण जातो आणि 10ने पण जातो. कारण तिन्हीच्या कसोट्यांमध्ये 0 हा अंक आहेच. एकक स्थानी जर असेल तर त्या संख्येला भाग जातो. एकदा आपण रिवाईज करूया सगळ्याच कसोट्या. बघा थोडक्यात घेऊया आपण. 10 पर्यंतच्या कसोट्या महत्त्वाच्या आहेत, तिथपर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. आता एकदा आपण रिवाईज करूया. 2ची कसोटी काय सांगते? एका वाक्यात बघूयात. 2ची कसोटी आहे एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक पाहिजेत, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? समसंख्या असेल तर, बरोबर आहे का? समसंख्या असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो? 2ने निशेष भाग जातो. पुन्हा आपण पाहूया 3ची कसोटी. 3च्या कसोटीमध्ये काय? अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3ने निशेष भाग जातो, बरोबर. नेक्स्ट होती आपली 4ची कसोटी. 4ची कसोटी काय म्हणत होती? की शेवटच्या 2 अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येस जर 4ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. 5ची कसोटी काय सांगते बघा. 5ची कसोटी की एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 हे अंक असतील तर त्या पूर्ण संख्येला 5ने निशेष भाग जातो, बरोबर. 6ची कसोटी काय बघा.
6ची कसोटी, 6साठी मी सांगितलं तुम्हाला 3 गुणिले 2 लक्षात ठेवा, 3 दोन्ही 6 म्हणजे 3ने पण भाग गेला पाहिजे, 3ने पण आणि 2ने पण. आता तुम्हाला 2ने भाग जाणार का नाही हे संख्या बघितल्या लक्षात आली पाहिजे. जर समसंख्या असेल तर 2ने निश्चेष भाग जाणार म्हणजे जाणारच. म्हणजे एखाद्या समसंख्येतील अंकांची बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला 6ने भाग जाणारच. नेक्स्ट कुठली पाहिली आपण? 8ची कसोटी. 8ची कसोटी कोणाप्रमाणे होती? 4 प्रमाण होती. काय? शेवटच्या 3 अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येस जर 8ने निश्चेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8ने भाग जातो. बरोबर. त्याच्यानंतरची आपण पाहिली कुठली? 9ची कसोटी. म्हणजेच कोणासारखी? 3 सारखी. 9ची कसोटी काय? अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल, बरोबर, अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 9ने निश्चेष भाग जातो. सिंपल आहे. बरोबर. नेक्स्ट पाहिली आपण 10ची कसोटी. 10ची कसोटी कोणासारखी? 2 सारखी आणि 5 सारखी. म्हणजेच काय? एकक स्थानी कोणता अंक पाहिजे? 0. जर एकक स्थानी 0 असेल तर 10ने निश्चेष भाग जातो. लक्षात येते? तर अशा प्रकारे विभाजक आणि विभाज्य हे आपण गोष्टी पाहिल्या. परत एकदा आपण विभाजक आणि विभाज्य एकदा रिवाइज करूया. बघा काय विभाजक आणि विभाज्य म्हणजे, आपण 72चं उदाहरण पाहिलं होतं. बरोबर आहे. 72ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? या संख्या आहेत 72ला भाग जाणाऱ्या. 1 2 3 4 6 8 12 या संख्यांनी 72ला निश्चेष भाग जातो. म्हणून 72 ही संख्या विभाज्य आहे. बरोबर. 72 ही संख्या विभाज्य आहे. ही संख्या विभाज्य आहे आणि हे जे तिचे आहेत हे तिचे विभाजक आहेत. लक्षात येते? 30 ही संख्या आहे. तर 30ला कोणत्या संख्येने भाग जातो? आता बघा आपण कसोटीचा वापर करूया. 30 म्हणजे समसंख्या आहे. एकक स्थानी 0 अंक आहे. एकक स्थानी जर 0 आहे तर 2ने भाग जातो, 5ने पण जातो आणि अजून कशाने जातो? 10ने पण जातो. हा झाला एक पडताळा. बरोबर आहे. बघा लिहून बघूया आपण. 30 ही संख्या आहे. बरोबर. 30ला कुठल्या संख्येने जातो? 2ने जातो. बरोबर. अगोदर एकक स्थानी 0 आहे म्हणून आपण बघूया 5ने जातो, 10ने जातो. लक्षात येते? परत बघा आता 3ने जातो का? बघा अंकांची बेरीज करा. किती येते अंकांची बेरीज? 3 येते. 3 अधिक 0 3. 3ला 3ने भाग जातो म्हणून या संख्येला 3ने पण भाग जातो. बरोबर आहे का? 3ने आणि 2ने गेला म्हणून 6ने पण भाग जातो. 6 पंचे 30. लक्षात येते? आणि 1ने तर जातो आणि 30ने पण जातो. दिलेल्या संख्येला 1ने आणि त्या संख्येने तर निश्चेष भाग जातच असतो. लक्षात येते? म्हणून 30 ही संख्या या सर्व संख्यांनी विभाज्य आहे. 30 ही विभाज्य आहे. तर हे सर्व काय आहेत? विभाजक. लक्षात येते? हे सर्व काय आहेत? विभाजक आहेत. अजून एक उदाहरण बघूया आपण. 75. बघा 75 म्हटल्यानंतर एकक स्थानी 5 आहे म्हणजे कुठल्या संख्येने भाग जातो? 5ने तर भाग जातोच. बरोबर आहे का? किंवा सुरुवातीला आपण पाहूया 1ने तर भाग गेलाच पाहिजे. कुठल्याही संख्येला 1ने तर भाग जातोच. 1ने तर भाग जातोच. पुन्हा एकक स्थानी 5 आहे म्हणून 5ने भाग जातो. बरोबर. अंकांची बेरीज केली किती ते? 7 आणि 5 12. 12ला कशाने भाग जातो? 3ने भाग जातो. अंकांच्या बेरजेची कसोटी काय? तर अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग गेलाच पाहिजे. म्हणून 7 आणि 5 12. अंकांच्या बेरजेला 3ने भाग जातोय म्हणून या पूर्ण संख्येला पण 3ने भाग जातोय. बरोबर आहे की नाही? आणि आता बघा याच संख्यांनी यांना भाग जातोय. बरोबर आहे का? म्हणजे 1ने भागलं तर काय येतो? 75 गुणिले 1. बरोबर. 5ने म्हणजे काय? 15. 15 पाची 75. 3ने म्हणजेच काय? 25 त्रिक 75. लक्षात येते?
हे असं आपण काढू शकतो. हे झाले बाकीचे. तर आता हे 75 ही संख्या ही काय झाली? विभाज्य. 75 हे काय झाली? विभाज्य. आणि 1, 5, 3, 75, 15, 25 हे काय झाले? विभाजक. कुणाचे? तर 75चे विभाजक. लक्षात येतंय? तर हे झालं विभाज्य आणि विभाजक. पुढच्या पाठामध्ये आपण लसावी आणि मसावीसाठी विभाज्य आणि विभाजक यांचा वापर कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. आशा करतो की हा लेक्चर तुम्हाला समजला असेल. समजला नसेल, काही डाऊट असेल तर खाली कमेंटमध्ये कमेंट करून मला नक्कीच कळवा. पुढचा लेक्चर लवकरच आपण अपडेट करूया. तोपर्यंत धन्यवाद.